स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर टांगती तलवार, 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी। सुप्रीम कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी मैदानात। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। नांदेडमधील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी। पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपकडून एकाच घरातील 6 जणांना तिकीट। दिल्ली स्फोटाप्रकरणी फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठ रडारवर। विद्यापीठाचा संस्थापक जवाद सिद्दीकीला ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं हद्दपार केलं। आज दिल्लीमध्ये येताच भारतीय यंत्रणा अनमोलला ताब्यात घेणार। अमेरिकेकडून 200 बेकायदा परदेशी नागरिकांची हकालपट्टी। बेकायदा नागरिकात अनमोल बिश्नोईचा समावेश। भानुप्रताप नावानं खोटे पासपोर्ट बनवून अमेरिकेत पळाला होता। मतदार याद्यांचा फेरआढावा आणि वोट चोरीचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतराव। जे नेते रस्त्यावर उतरणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार। राहुल गांधींचा काँग्रेस नेत्यांना इशारा।